हॅलो. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी पीपल्स एज्युकेशनचा अध्यक्ष नसून नांदेड एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली होती. नांदेड एज्युकेशन सोसायटी ही स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापन केलेली आहे. सर्वप्रथम मी राष्ट्रसेवा दलाचं इथे अभिनंदन करतो की आजचा विषय त्यांनी या ठिकाणी निवडला आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. नांदेडहून जेव्हा मी निघालो तेव्हा मोबाईल बघत होतो आणि कालच खासदार संजय सिंग हे नीटवर उत्तर प्रदेशमध्ये एक क्लोज बैठक घेत होते आणि त्या ठिकाणी पोलीस आली आणि त्यांनी त्यांना रोखलं. त्या मानाने आपण भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रात आहोत आणि आपण इथे आपली बाजू मांडतोय. मला याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही आहे, परंतु वस्तुस्थितीला धरून बोललं पाहिजे. नैतिकता नीतिमत्ता ही आता बोलण्यापुरती राहिलेली आहे हे आपण आता स्वीकारलं पाहिजे. कारण ती पिढी आता ही शेवटची, कदाचित आपण बसलेलो आहोत, ही शेवटची पिढी आहे जी नैतिकता आणि नीतिमत्तेमध्ये विश्वास ठेवते. मुळामध्ये आत्ता जे झालं नीट परीक्षेचं आपण बघितलं की पेपर फुटी झाली आणि त्याच्यामुळे आपण हा ज्वलंत प्रश्न या ठिकाणी घेऊन चर्चेला बसलेलो आहोत. परंतु हे आत्ताच झालं का, तर हे पूर्वीपासून होत आलेलं. अगदी बोर्ड पॅटर्नच्या जेव्हा एक्झाम व्हायच्या, मला आठवतं मी जेव्हा 11वी-12वीला होतो तेव्हा काही डॉक्टरांच्या मुलांना बोर्डामध्ये पास करण्याच्या सुपाऱ्या घेतल्या जायच्या आणि ते तिथून पास करून आणलं जायचं. म्हणजे नीतिमत्ता आत्ता ढासळली आहे असं नाही, तर ही पूर्वीपासून ढासळलेली आहे आणि ही आपण थांबवू शकत नाही, याच्यामध्ये सुधार आणू शकत नाही. त्यामुळे स्वप्नवत अशा स्थितीमधनं बाहेर येणं मला वाटतं गरजेचं आहे. मुळामध्ये मी ह्या मताचा मुळीच नाही की डिव्हिजन लेवलवर, राज्य लेवलवर परीक्षा घेतली पाहिजे. कारण शेवटी भारताची एकात्मता ही तितकीच महत्त्वाची आहे आणि म्हणून नॅशनल लेवलचीच एक्झामिनेशन ही असली पाहिजे. याच्यासाठी आपण दुसऱ्या परीक्षांचा अभ्यास केलेला नाही असं मला वाटतं. चार्टर्ड अकाउंटंटची जी इन्स्टिट्यूट आहे ती भारतामध्ये परीक्षा घेते, भारताबाहेरही परीक्षा घेते. त्यांची पेपर फुटी होत नाही आणि सतत रिसर्चमध्ये ते असतात, एक्झामिनेशन रिसर्चमध्ये ते असतात. CPT म्हणून CA ला परीक्षा होती, त्या परीक्षेमध्ये सगळं MCQ बेस्ड होतं. परंतु CA इन्स्टिट्यूटने निर्णय बदलला, 2 पेपरला डिस्क्रिप्टिव्ह ठेवलं आणि 2 पेपरला MCQ आणलं. हा त्यांच्या रिसर्चचा परिणाम आहे की 2 पेपर कोणते जे फंडामेंटल आहेत, म्हणजे अकाउंटन्सी आणि बिझनेस लॉ, हा पेपर त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह ठेवला आणि मॅथमॅटिक्स आणि इकॉनॉमिक्स याला मात्र त्यांनी MCQमध्ये आणलं. पुढे फायनलला, CA फायनलला जेव्हा जातो तेव्हा 70% डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि 30% MCQ आहे. ते 30%ही मिळवणं विद्यार्थ्यांना अशक्य आहे. 30 पैकी 30 मार्क मिळूच शकत नाही अशी स्थिती आहे. म्हणजे लेवल ऑफ एक्झामिनेशन जी आपण म्हणतो ती त्या स्टँडर्डची आहे. आणि आज आपण विचार करतो की 4 मुलांनी आत्महत्या केली. CA ला अनेकदा नापास होतात, एकही विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली नाही. म्हणजे विनाकारण कोणीतरी आत्महत्या करतं म्हणून सहानुभूती दाखवायची. त्या मुलाचं काय कारण आहे आत्महत्या करायचं हे पण तर समजलं पाहिजे की आधी पेपर मिळाला होता आणि आता परत परीक्षा द्यायची आहे, त्यामुळे आत्महत्या केली का. म्हणजे हे पण रिसर्च आपण केला पाहिजे, उगाच वाहत जाऊ नये. स्टँडर्ड हे मेंटेन केलंच पाहिजे. आज मला सांगा, जे डॉक्टर अशा पद्धतीने झाले आणि दुर्दैवाने जर मला किंवा तुम्हाला त्याच्याकडे जावं लागलं शेवटच्या क्षणाला, तर आपण तर गेलो. त्यामुळे ही जी मेडिकलची टेस्ट आहे, म्हणजे नीट जी टेस्ट आहे, ही फार सिरियसली घेतली पाहिजे, सरकारने पण घेतली पाहिजे. मी तर पुढे जाऊन म्हणेल की
सगळे मेडिकल कॉलेजेस प्रायव्हेट जे आहे ते नॅशनलाइज केले पाहिजे. एकही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज देशामध्ये असता कामा नये. जसं इंदिरा गांधींनी बँकिंग हे नॅशनलाइज केलं होतं, आज ही स्थिती आलेली आहे की मेडिकल कॉलेजेस कंपल्सरी नॅशनलाइज झाले पाहिजे. म्हणजे हे जे आता उदाहरण एका सरांनी सांगितलं की 1 कोटी कुठे 5 लाख कुठे आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचार होतोय, तर भ्रष्टाचार हा होणारच आहे हे गृहीत धरून जर आपण आपली पॉलिसी ठरवली, लिकेजेस कुठे कुठे थांबवता येतील याचा जर प्रॉपर विचार केला, तर मला खात्री आहे की ही परीक्षा, कारण हे होतच राहणार, तुम्ही किती करा, इथे माणसं काम करतात आणि माणसं काम करत असल्यामुळे लिकेजेस हे होणारच आहेत. त्यामुळे एकदम घाबरून जाण्यासारखं पण स्थिती नाही. परंतु आपण जो विचार करतो की स्टेट वाईज झालं पाहिजे वगैरे वगैरे, त्या मताशी मी सहमत नाही. कारण मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे. आम्ही अवघडात अवघड परीक्षा दिलेली आहे. नांदेडमध्ये कुठलेही संसाधनं उपलब्ध नसताना आम्ही ती परीक्षा दिली. अनेकदा नापास झालो आहे, मग पास झालो आहे. कुठेही आत्महत्येचा विचारसुद्धा केलेला नाही. अशी ही स्थिती आहे. मग तुम्ही कमजोर मुलांना जर इंजिनिअरिंगला पाठवू इच्छित असाल, कमजोर मुलांना जर मेडिकलला पाठवू इच्छित असाल, तो तर त्यांच्या पालकांचा दोष आहे, त्या मुलांचाही नाही, त्या पालकांचा दोष आहे. आणि त्यामुळे ते बर्डन घेऊन आत्महत्या करतायत. आता मॅडम शेटे मॅडम म्हणाल्या की सायन्सला प्रिफरन्स आपल्या भागात आहे, कारण मराठवाडा मागासलेला आहे. आत्ताचा लेटेस्ट डेटा 11वीच्या ॲडमिशनचा सांगतो, मुंबई डिव्हिजनचा, की सर्वात जास्त ॲडमिशन कॉमर्सला आहे 1 नंबरवर, 2 नंबरवर सायन्स आहे आणि 3 नंबरवर आर्ट्स आहे. मी BAचं म्हणत नाही, मी 11वीचं बोलतो आहे. तर 11वीचं जे डेटा आहे लेटेस्ट तो असा अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये कॉमर्सला त्यांनी फर्स्ट प्रिफरन्स दिला आहे. मग का दिला? तुम्ही बघा, तुमच्या मुलांना IIT करायला लावतात आणि हे मुलं काय करतात, IIT झाल्यावर IIMला MBA फायनान्स करतात. म्हणजे शेवटी कॉमर्सकडेच येत आहेत. का? तर तुम्हाला उपरती नंतर झाली, तुम्ही मराठवाड्यातले IIT करत क्लासेसला पैसा दिला, IITत गेले आणि नंतर अक्कल आली की नाही फायनान्समध्ये लाईफ आहे, म्हणून MBA फायनान्सला गेले. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या लोकांना माहितीच नाही. माझ्या नात्यातला एखादा कोणी नातेवाईक डॉक्टर झाला तर माझा मुलगाही डॉक्टरच व्हावा, किंवा तो इंजिनियर झाला तर तोही इंजिनियर व्हावा. ही जी मानसिकता, ही मागासलेली मानसिकता आहे, याच्यातनं बाहेर येणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं, मी बाकी गोष्टींशी सहमत आहे की टायमिंग जे आहे कोचिंग क्लासेसचं हे कधी पण कॉलेजच्या टायमिंगमध्ये असलं नाही पाहिजे. याच्यासाठी दक्षता घेतली गेली पाहिजे. आणि मला हेही माहीत आहे की सरकार ह्याच्यावर काहीच करणार नाही, कारण इलेक्शनच्या वेळेला फंडिंग जे होतं हे क्लासेसवाल्यांकडून हे मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामुळे कुठलीच ॲक्शन घेतली जाणार नाही, हे पण मला माहिती आहे. बोलण्यापुरतं आपल्याला ठीक आहे. तर खरं म्हणजे हे आहे की नॅशनल, जसं सर म्हणले त्या मुद्द्याशी मी सहमत आहे की NCERTचा अभ्यासक्रम आपल्याला 11वी 12वीला आणणं गरजेचं आहे. कारण ही नॅशनल लेवल एक्झाम जर करायची तर नांदेड किंवा लातूरचा विद्यार्थी मद्रास किंवा चेन्नईचा विद्यार्थ्याशी कॉम्पिटंट असलाच पाहिजे. कारण आपल्याला डॉक्टर्स द्यायचे देशाला, देशाचं आरोग्य त्यांच्या हातात द्यायचं आहे. तर इथे कुठलीही लिथार्जी असता कामा नये, कुठलंही लिबरलायझेशन असता कामा नये, ह्या मताचा मी आहे. आणि खरं म्हणजे बोलण्यासारखे अनेक मुद्दे अनेकांनी बोललेले आहे. नीतिमत्ता हा माझा आवडता विषय आहे, त्याच्यावर मी जवळजवळ 2 तास बोलू शकतो, भाषणंही दिलेली आहेत. परंतु मला असं वाटतं की जे राष्ट्र सेवा दलाचे सैनिक आहेत त्यांच्यामध्ये नीतिमत्ता ही आहेच. मी स्वतः राष्ट्र सेवा दलाचा सैनिक आहे आणि याच्यामध्ये माझं शिक्षणसुद्धा पुण्याच्या रावसाहेब पटवर्धन शाळेजवळ जे साने गुरुजी स्मारक आहे तिथे राहून झालेलं आहे. शाखा मी स्वतः नांदेडला सुरू केली होती, शाखा चालवत होतो. मला आता काय सांगितलं जातं, मी अध्यक्ष आहे नांदेड सर, नोकर भरतीमध्ये पैसे घ्या हे सांगितलं जातं. कारण संस्था चालवायची, ती गोष्टही खरी आहे की संस्था कशी चालवणार. पण मी अजूनही, आमचे जे डॉक्टर काब्दे आहे त्यांनी मला सांगितलं होतं की प्रवीण आपल्याला हे करायचं नाही, म्हणून कितीही कष्ट झाले तर पैसे घ्यायचे नाही, ह्या निर्णयाचा मी आहे. कारण अनेक जणांनी मुद्दे मांडले की शिक्षक
शिकवत नाही किंवा काही नाही. का शिकवावं शिक्षकाने? जर 1 कोटी देऊन एखादा प्राध्यापक जर प्राध्यापक बनत असेल, त्याने का विद्यार्थ्यांना शिकवावं आणि का आपण त्यांच्याकडून अपेक्षा घ्यावी? पैसे देऊन जर एखादी व्यक्ती प्राध्यापक होत असेल, तुम्हाला कोणता नैतिक अधिकार आहे त्याच्याकडे मागणी करायचं की बाबा रे पोरांना शिकव? नाहीच आहे, बिलकुल नाही आहे. आणि त्यामुळे ही कीड जी लागली ही खालपासून लागलेली आहे आणि मला वाटतं ही हटवायच्या भानगडीत आपण जाऊ नये. राष्ट्रसेवा दलाच्या शाखा जास्तीत जास्त वाढवाव्यात, त्याच्यामध्ये मुलांना आणावं आणि त्यांचं प्रबोधन करावं. निदान 5-10% जरी पॉप्युलेशन आपल्या मताचं झालं तरी आपण जिंकलो असं मला वाटतं. आणि त्यामुळे मला असं प्रामाणिकपणे वाटतं की प्रामाणिक लोक आजही आहेत. आता उदाहरण द्यायचं तर आमची नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि दयानंद शिक्षण संस्था. काय झालं तर लक्ष्मीनारायणजी राहोटी नांदेडला आले, सायन्स कॉलेजला त्यांनी व्हिजिट दिली. मी त्यांना सांगितलं की आम्ही गरिबांसाठी एक स्पेशल बॅच चालवतो, गरीब विद्यार्थ्यांसाठी. अगदी 12-13 हजारमध्ये सगळे विषय आम्ही त्यांना शिकवतो. त्यातही अनाथ जो असेल त्याला 1 रुपयाही घेत नाही. अशा पद्धतीचे आम्ही शिक्षण सायन्स कॉलेजला देत असतो. आणि बाहेर ज्याला लाखो रुपये लागतात ते फक्त आम्ही 10-12 हजारात 13 हजारात शिकवतो. आणि त्यातही कोणी जर म्हणलं की माझे वडील नाही आई नाही तर त्याला आम्ही मोफत शिकवतो. तर त्याच्याने ते भारावले आणि ते मला त्या ठिकाणी आम्हाला म्हणाले की आम्ही नीटचे क्लासेस दयानंदमध्ये घेतो. आम्ही भरपूर म्हणजे कोटा वगैरे इकडून तिकडून प्राध्यापक आणलेले आहेत आणि ते चांगल्या दर्जाचे प्राध्यापक आहे. आम्ही तर विचारही करू शकत नाही. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आपण एक MOU करूया आणि आमचे जे नीटचे क्लासेस आहे ते ऑनलाईन आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये देतो. आणि तो आमचा अनुबंध झालेला आहे. दरगळ सर त्याचं माध्यम आहे महत्त्वाचं. त्याच्यामधनं आम्ही आता आमचे जे गरीब मुलं आहेत अक्षरशः रिक्षावाल्यांची यांची त्यांची त्यांना फ्रीमध्ये एज्युकेशन देण्याचा निर्णय घेतला आहे आणि ती सुरुवातही झालेली आहे. तर मार्ग मिळतात. सत्याच्या मार्गावर चालल्यावर त्रास निश्चित होतो, परंतु मार्ग मिळतो. आमच्याकडे पैसा नसताना आम्ही डेव्हलपमेंट करतोय. आम्ही लाज वाटून घेत नाही, आम्ही आव्हान करतो. आमच्याजवळ पैसा नाही, डोनेशन जर आपण देऊ इच्छित असाल तर द्या. अनेक लोक आम्हाला डोनेशन देत आहेत आणि त्या डोनेशनमधून आम्ही उभं राहतोय. पण डोनेशन कुणाला मिळू शकतं? देणाऱ्याला खात्री पाहिजे की ह्या माणसाकडे पैसा नाही आणि हा प्रामाणिकपणे काम करतोय, तेव्हाच आपल्याला डोनेशन मिळू शकतं. तर अशा पद्धतीने किनवटला डॉक्टर बेलखोडेंनी फार मोठं साने गुरुजी रुग्णालय उभं केलं. ते कसं केलं? करोडो रुपयाचं डोनेशन मिळालं. कुठून मिळालं? तर लोकांचा विश्वास की हा माणूस याच्यातला 1 रुपया घरी नेणार नाही, पूर्ण त्या प्रकल्पाकरता लावेल. अशा पद्धतीने जर आपला ॲटिट्यूड असला निश्चितपणे आपल्याला फायदा होईल. नीट परीक्षेमध्ये जे बदल आहे मला वाटतं जे कोणी याला जबाबदार लोक आहेत त्यांनी CAच्या परीक्षेचा अभ्यास करावा, IIMच्या CATच्या परीक्षेचा अभ्यास करावा. जसं तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर दिलं ऑनलाईन, मग त्याच्यावरनं अजून अवघड प्रश्न ॲटोमॅटिक समोर येतो. असा ठराविक साचेबद्ध नसतो. अवघडात अवघड प्रश्न येत जातात. तुम्ही लेवल जशी क्रॉस केली तसे अवघड प्रश्न येत जातात. त्याच्यात मी कधीच ऐकलं नाही की पेपर फुटला म्हणून. CATच्या परीक्षा IIMचं म्हणतोय मी, इतर नाही, IIMच्या परीक्षेचं अत्यंत टफ ती परीक्षा असते. त्या पद्धतीने त्याच्यामध्ये विषयाला कट ऑफ असतात, परत विषय वाईज कट ऑफ असतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून जर खरंच आम्हाला वाटतं की झालं पाहिजे, कारण आता मागे फिरणं नाही. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागू ती तुवा कधी फिरायची, हे आपलं घोषवाक्य आहे. मग का तुम्ही परत स्टेटकडे येत आहे? गेलो ना पुढे, आता तर पुढेच जा ना, मागे काय येत आहे? नॅशन वाईडच परीक्षा पाहिजे, कारण मग जो इम्बॅलन्स होतो रिजनल तो दूर होतो, सर्वात महत्त्वाचं. नाही तर जसं मी CA करायला गेलो पुण्याला, माझी मार्कशीट दाखवली, बेडे म्हणून आमचे सर होते, मला 80% मार्क होते. ते म्हणले 20% कमी करून टाक. म्हणलं का सर? तू मराठवाड्यातला आहे. असंच मग डॉक्टरांचं होईल, असंच होईल. तर त्यामुळे आपण सर्व गोष्टींचा सारासार विचार केला पाहिजे. आणि आपण कितीही म्हणलो की स्टेटला द्या तर हे होणं नाही.
आता जी परीक्षा आहे ती नेशन वाईडच राहील, परंतु याच्यामध्ये सुधार होऊ शकतो. तो सुधार आपण आपल्या प्लॅटफॉर्मद्वारे सरकारकडे मांडावा, संबंधितांकडे मांडावा. आणि दरकळ सरांनी जे मांडले तिच्यातले जवळपास सर्व मुद्दे हे मी सुद्धा प्राध्यापक आहे लॉ कॉलेजला, तर माहिती आहे की विद्यार्थी किती इंटरेस्टेड असतात, पालक किती इंटरेस्टेड असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर परीक्षा सोपी करायच्या भानगडीत बिलकुल जाऊ नये. आपल्याला काही मेंढरं काढायची नाही आहे, आपल्याला चांगली माणसं काढायची आहे आणि त्यांच्या हातात आपलंच आरोग्य द्यायचं आहे. हे एक वेळ आर्ट्सला चालेल, एक वेळ कॉमर्सला चालेल, परंतु मेडिकलच्या परीक्षेमध्ये ती टफेस्ट असली पाहिजे आणि फिटेस्ट विल सर्वाईव्ह हाच त्या ठिकाणी मुद्दा असला पाहिजे. त्यामुळे सहानुभूती विद्यार्थ्यांना दाखवू नका, फीसबद्दल बोलू नका. 3,000 5,000 हेच पोरं कोचिंग क्लासेसला जातात तर लाखो रुपये फीस देतात. त्यांच्या परीक्षेच्या फीसची आपण का काळजी कराल? आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल आम्हाला, सर एवढी फीस वाढवू नका, 500 वाढवू नका. अरे का वाढवू नका? हे बाहेर जाऊन जर क्लासेसला पैसे देतात आणि आपल्याला जर कुठल्याच ग्रँट्स गव्हर्नमेंट देत नाही तर मग पैसा कुठून उभा राहणार आहे? तर त्यामुळे काही वेळेला काही विचार आपल्याला कालपरत्वे बदलावे लागतात, त्याच्यामध्ये बदल घडून आणावा लागतो. ही जी परीक्षा आहे नीट ही असलीच पाहिजे, नेशन वाईडच असली पाहिजे, परंतु याच्यातले जे लूप होल्स आहे, लिकेजेस आहे ते सील केले पाहिजे. ते कसे सील करता येतील ह्या दृष्टीने विचार व्हायला पाहिजे. बाकी जे चिंतन आहे ते खूप महत्त्वाचं आहे, सर्वांनी मांडलेलं मी सहमत आहे त्याच्यात. परंतु मी थोडा प्रॅक्टिकल माणूस आहे, चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे. थेरी आणि प्रॅक्टिस याच्यामध्ये खूप फरक आहे की जे होऊच शकत नाही ते मी मांडत नाही, मी तरी मांडत नाही. जे घडू शकतं, संस्थेमध्ये बदल मी घडून आणलेला आहे. तुम्ही नांदेडला विचारा, मागच्या 3 प्रचंड बदल की पैसा नसताना सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी कशी उभी करता येते. इच्छा असली सगळं करता येतं. तसंच या परीक्षेच्या बाबतीत, कारण आज जे कोणी सरकार आहे हे काही आत्ताच्या सरकारने आणलेलं नाही, हे पूर्वीच्या सरकारपासून आलेलं आहे. त्यामुळे कुठल्या पक्षाला दोष देता येत नाही आणि हे बदलणे शक्य नाही. MCQची सिस्टीम जी आहे मला वाटतं ही बदलणे शक्य नाही, कारण तेवढी तपासणी होणार नाही. अगदी AI आलं तरी डिस्क्रिप्टिव्ह पेपर नीट तपासू शकेल असं मला वाटत नाही आणि त्याच्यामुळे MCQ मेथडच त्या ठिकाणी राहील. परंतु त्यामध्ये आपण फरक थोडासा टफ लेवलचा जो आहे तो करू शकतो आणि IIMची जी कॅटची परीक्षा आहे त्या पद्धतीने ही परीक्षा व्हावी जेणेकरून विद्यार्थी पास होतील. मेडिकल कॉलेजेस काढायला पाहिजे, बरोबर आहे, त्याच्यासाठी लागणारा पैसा तो फक्त धनाढ्यांकडेच आहे आणि त्यामुळे धनाढ्य लोकच मेडिकल कॉलेज काढू शकतात. आमच्यासारखी संस्था आयुर्वेदिक कॉलेजचाही विचार करू शकत नाही, लॉ कॉलेजचाही विचार करू शकत नाही, ही स्थिती आहे. त्यामुळे गव्हर्मेंटच्या अंडरच हे क्षेत्र असलं पाहिजे मेडिकल कॉलेजचं. हे जसं मिलिटरी आहे, मिलिटरी संरक्षण आणि आरोग्य हे सगळं गव्हर्मेंटच्या अंडरच असलं पाहिजे, तरच आपल्याला न्याय मिळू शकतो. त्या दृष्टीने काय मांडता येईल, कारण मध्ये वाचलं मी की मिलिटरीला देणार हे परीक्षेचं जे काय संचलन आहे, परंतु मलाही नाही वाटत की मिलिटरी ठीक आहे, मिलिटरी प्रत्यक्ष शत्रूला मारू शकते, परंतु अदृश्य शत्रूला कसं मारणार? तर या ठिकाणी अनेक अदृश्य असे शत्रू आहेत पेपर फोडीसाठी, त्यांना आपण काहीच करू शकत नाही. ह्याच्यावर एक उपाय मात्र मला वाटतो की आता सरकारने करावा की हे जे कोणी केलेलं आहे, मग ती व्यक्ती दुर्दैवाने लातूरची असो का नांदेडची असो का कुठली असो, यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे पालकांनाही झाली पाहिजे, त्या कोचिंग क्लासेसवाल्यांनाही झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनाही झाली पाहिजे. आपण त्याच्यासाठी विद्यार्थ्यांकरता सहानुभूती बाळगायची मुळीच गरज नाही. ही दहशत जेव्हा लोकांमध्ये बसेल तर पेपर फुटीचे प्रकरणं कमी होतील असं मला वाटतं. आपण सर्वांनी या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.